जिवंत देव, जो पवित्र प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाला धन्यवाद देऊ. प्रियांनो, या सकाळच्या प्रार्थनेमध्ये, सकाळच्या भक्तीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपण सुरुवातीची प्रार्थना करू. हालेलुया, स्तुती, धन्यवाद येशू दे बाप्पा, तू पवित्र असा परमेश्वर आहे. हा नवीन दिवस तू आमच्या प्रत्येकाच्या आयुष्यात जोडलास, त्याबद्दल मी तुझ्या पवित्र नावाला धन्यवाद देते. प्रिय प्रभू येशू, तुझ्या वचनातून मी बोलत असताना तुझ्या आत्म्याने, तुझ्या पवित्र सामर्थ्याने प्रिय प्रभू तू मला भर आणि तुझ्या नावाचं गौरव होऊ दे पित्या परमेश्वरा. प्रभू येशू, तू आमच्या जीवनामध्ये तू आम्हा प्रत्येकाला तू सहाय्य कर. प्रिय प्रभू, तुझ्या वचनातून तुझ्या लोकांशी बोलत असताना प्रभू तू मला वरून येणारं सामर्थ्याने तू भर, अभिषेकाने तू भर, अभिषेकाने तू भर आणि ऐकणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला तू आशीर्वादित कर. ऐकणाऱ्या व्यक्तीच्या जीवनातील सर्व समस्या ह्या वचनाद्वारे निघून जाऊ दे. ऐकणाऱ्या व्यक्तीच्या जीवनामध्ये प्रिय प्रभू येशू तू कार्य कर. प्रभू, त्यांना तू दर्शन घे आणि तुझं गौरव होऊ दे पित्या परमेश्वरा. हे देवा, ही सकाळची वेळ तू आमच्या प्रत्येकासाठी तू आशीर्वादाची तू केलेली आहे, त्याबद्दल मी तुझ्या पवित्र नावाला धन्यवाद देत आहे. प्रभू, सर्व सैतानी बंधनं नासूर येशूच्या नावामध्ये तुटल्या जात आहे. तुझा अभिषेक आमच्या जीवनामध्ये उतरून दे, तुझं पवित्र सामर्थ्य आमच्या जीवनामध्ये उतरून दे आणि तुझ्या नावाचं गौरव होऊ दे पित्या परमेश्वरा. हे देवा, आम्ही तुझ्या वचनाकडे जात असताना तू आम्हा प्रत्येकाला तू सहाय्य कर. मला बोलण्यासाठी तू सहाय्य कर, ऐकणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला तू सहाय्य कर आणि तुझं गौरव होऊ दे. आजचं वचन आमच्या प्रत्येकासाठी तू आशीर्वादाचं तू कर. ही प्रार्थना येशूच्या नावाने मागतो म्हणू दे. आमेन, 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 आमेन. प्रियांनो, आजचा शास्त्र भाग आहे पहिले शमूएल याचा 3रा अध्याय. शमूएलाला परमेश्वराचे पाचारण. प्रियांनो, आता ह्या ठिकाणी पहा, परमेश्वर शमूएलाची पकड ह्या ठिकाणी घेत आहे. आम्ही शमूएल बाळाला परमेश्वराच्या मंदिरामध्ये सेवा करताना पाहत आहे. एलीच्या नजरेखाली तो परमेश्वरासंगती वाढत होता. परमेश्वराचं सामर्थ्य त्याच्या संगती होतं, परमेश्वर देव त्याच्या संगती होता. आणि अशातच एलीला देखील परमेश्वराने सावध केलं होतं त्याच्या लेकरांविषयी. आणि प्रियांनो, परंतु त्याने आपल्या लेकरांकडे लक्ष दिलं नाही, त्यांची वर्तणूक चांगली नव्हती. त्याचबद्दल परमेश्वर देव पुन्हा एकदा शमूएलाच्या थ्रू एलीला सावध करत आहे. आणि पहा, ह्या ठिकाणी शमूएल बाळाचं पाचारण कसं झालेलं आहे ते आपण पाहूया. शमूएल बाळ एली समक्ष परमेश्वराची सेवा करत असे. त्या काळी परमेश्वराचे वचन दुर्लभ झाले होते आणि त्यांचे दृष्टांत प्राय होत नसत. प्रियांनो, पहा, ह्या ठिकाणी शमूएल बाळ हे एलीच्या नजरेमध्ये त्या ठिकाणी परमेश्वराचं सेवा करीत होता. आज पहा, सेवेचे वेगवेगळे प्रकार आम्हाला ह्या जगामध्ये दिसत आहे. परंतु प्रियांनो, आज आम्हाला ह्या ठिकाणी दिसत आहे जगामध्ये कोणी कोणाच्या अंडर देवाची सेवा करू शकत नाही. ज्याला त्याला स्वतंत्ररित्या सेवा करायला पाहिजे आहे. परंतु प्रियांनो, पहा, मोशेच्या हाताखाली यहोशुआ ट्रेन झाला. यहोशुआने मोशेनी जशी सेवा केली त्याच प्रकारे सेवा यहोशुआने देखील केलेली आहे. यहोशुआ हा मोशेला सोडत नव्हता, त्याचप्रमाणे एलीच्या अंडर शमूएल बाळ हा देखील परमेश्वराच्या भयामध्ये त्या ठिकाणी वाढत होता. देवाचे वचन त्या ठिकाणी तो शिकत होता. प्रियांनो, आम्हाला देखील सेवा करताना एक गोष्ट आमच्या जीवनामध्ये घ्यायची आहे, ती म्हणजे की आम्ही एक जो देवाच्या समक्ष असणारा दास, जो देवाचा अनुभव असणारा दास, ज्याला देवाची माहिती असणारा दास, अशा दासाच्या हाताखाली आम्ही ट्रेन झालं पाहिजे. आणि विशेष करून आमच्या जीवनामध्ये देवाचं भय आमच्या जीवनामध्ये पाहिजे प्रियांनो. आणि पहा, अशा देवाच्या अभिषिक्त दासाच्या हाताखाली जर आम्ही शिकलो, जर आम्ही देवाच्या भयामध्ये वाढलो, तर प्रियांनो, आमची सेवा कधीच लया जात नाही. आणि पहा, हीच पद्धत त्या ठिकाणी त्या काळी देवाच्या सेवकांच्या बाबतीत होत असे. आणि मग त्या काळी परमेश्वराचे वचन दुर्लभ झाले होते. पहा, त्या ठिकाणी देवाचं वचन हे त्या ठिकाणी मिळत नव्हतं, कारण लोक हे जगाच्या सर्व
कामामध्ये गुंतलेले होते. जगाच्या वहिवाटीप्रमाणे त्या ठिकाणी चालत होते. आणि पहा, अशातच त्याचे दृष्टांत देखील प्राय होत नसल. त्या समय एकदा असे झाले की एली आपल्या ठिकाणी निजला होता. त्याची दृष्टी मंद होऊ लागली होती, म्हणून त्यास दिसत नव्हते. म्हणजे एली हा वृद्ध झालेला व्यक्ती आम्हाला दिसत होता. देवाचा दीप अजून मालवला नव्हता आणि शमूएल परमेश्वराच्या मंदिरात जेथे देवाचा कोश होता तेथे निजला होता. पहा, आता शमूएलाची जी जागा होती, ज्या ठिकाणी परमेश्वराचा कोश होता, तेथे शमूएल जाऊन निजत असे. देवाच्या समक्षतेत तो वाढत होता. आता पहा, तेव्हा परमेश्वराने शमूएलास हाक मारली. तो म्हणाला, काय आज्ञा? मग तो एलीकडे धावत जाऊन म्हणाला, काय आज्ञा? तुम्ही मला हाक मारली. तो म्हणाला, मी हाक मारली नाही, परत जाऊन निज. त्यावरून तो परत जाऊन निजला. पुन्हा परमेश्वराने शमूएला अशी हाक मारली. तेव्हा शमूएल उठून एलीकडे जाऊन म्हणाला, काय आज्ञा? मला तुम्ही हाक मारली. तो म्हणाला, मुला, मी तुला हाक मारली नाही, तर परत जाऊन निज. अद्यापि शमूएलास परमेश्वराची ओळख झाली नव्हती आणि परमेश्वराचा आदेश त्यास झाला नव्हता. पहा, ह्या ठिकाणी बघा, 2 वेळेस शमूएलाला त्या ठिकाणी परमेश्वराने हाक मारली. आता ह्या ठिकाणी देवाचं वचन स्पष्टपणे सांगतं की परमेश्वराची ओळख त्याला अद्याप झाली नव्हती. परमेश्वराचं बोलणं, परमेश्वराचा आवाज त्याला माहिती नव्हता. तो सेवा करत होता, सर्व काही करत होता, परमेश्वराच्या सामर्थ्यामध्ये त्या ठिकाणी वाढत होता, परंतु त्याला परमेश्वराची ओळख झाली नव्हती. प्रियानो, आजही देवाचे जे सेवक आहे ते सेवा करत आहे, परंतु काही सेवक अशी सेवा करत आहे की त्यांना अद्याप परमेश्वराची ओळख झालेली नाही. आणि ते ओळख झाल्या नसल्या कारणाने त्यांच्या सेवेमध्ये अतिशय प्रॉब्लेम येतात. अनेक लोकांच्या जीवनामध्ये प्रॉब्लेम येतात. जोपर्यंत आम्हाला परमेश्वराची ओळख होत नाही तोपर्यंत आम्ही काही करू शकत नाही प्रियांनो. आणि त्याच प्रकारे ह्या शमूएल बाळाच्या जीवनामध्ये ह्या ठिकाणी ही घटना घडत आहे. परमेश्वर देव बोलत आहे हे त्याला माहिती नव्हतं. त्याला असं वाटत होतं की त्याचा स्वामी एली याजकच हाक मारत आहे, परंतु नाही प्रियानो. त्या ठिकाणी परमेश्वर देवनी त्याला 2 वेळेस हाक मारलेली आहे. आणि मग पहा, 8वें वचन, परमेश्वराने शमूएलास 3ऱ्याने हाक मारली. तेव्हा तो उठून एलीकडे गेला आणि म्हणाला, काय आज्ञा? तुम्ही मला हाक मारली. परमेश्वर त्या बालकास हाक मारित आहे असे एली आता समजला. तेव्हा एली शमूएलास म्हणाला, जाऊन निज. आणि त्याने पुन्हा हाक मारली तर म्हण, हे परमेश्वरा, बोल, तुझा दास ऐकत आहे. मग शमूएल जाऊन आपल्या जागी निजला. तेव्हा परमेश्वर येऊन उभा राहिला आणि पहिल्याप्रमाणे शमूएला, शमूएला अशी त्याने हाक मारली. तेव्हा शमूएल म्हणाला, बोल, तुझा दास ऐकत आहे. पहा, ह्या ठिकाणी 3ऱ्या वेळेस देखील शमूएलाला हाक मारली. त्यावेळेस एली याजकाला कळालं की परमेश्वर देव त्याच्या संगती बोलत आहे. मग एली त्यास म्हणाला की आता तुला पुन्हा हाक आली तर त्याला असं बोल की बोल, तुझा दास ऐकत आहे. प्रियांनो, आज आम्ही आमच्या जीवनामध्ये परमेश्वराचा आवाज ऐकत आहोत का? परमेश्वर देव आम्हा प्रत्येकाला आवाज देत आहे, परंतु आम्ही त्याच्या आवाजाकडे दुर्लक्ष करीत आहोत. आम्ही जगाच्या संपत्तीच्या मागे आहोत, जगातील गोष्टीच्या मागे आहोत, जगाच्या वैभवाकडे मागे आहोत. प्रियांनो, आज परमेश्वर देव तुम्हाला आवाज देत आहे, हा तुम्ही ओळखला पाहिजे. आज तुम्हाला एली याजकासारख्या देवाच्या सेवकाची गरज आहे. जर आम्हाला देवाची ओळख नाही, जर आम्हाला देवाचा आवाज ओळखता येत नाही, तर आम्ही आमच्या जीवनामध्ये काही करू शकत नाही. प्रियांनो, आज आमच्या जीवनामध्ये असंख्य प्रॉब्लेम आहे, असंख्य अडचणी आहे, असंख्य समस्या आहे आणि त्याने आम्ही क्षीण होत चाललेलो आहोत, आम्ही निराश होत चाललेलो आहोत, आमच्या जीवनामध्ये अपयश आहे. याचं कारण हेच आहे की आम्हाला देवाची अद्याप ओळख झालेली नाही.
भले तुम्ही 40 वर्ष 50 वर्ष ख्रिस्ती जीवन जगत आहे, परंतु प्रियांनो, अजूनही जर तुम्हाला देवाची ओळख झालेली नाही तर तुमचं जीवन हे व्यर्थ आहे, व्यर्थ आहे. पहा, ह्या ठिकाणी एली याजकाला जेव्हा समजलं की परमेश्वर देव शमूएला संगती बोलत आहे, तर तो त्या ठिकाणी म्हणतो की जा, आता पुन्हा तुला हाक आली तर तू बोल, की बोल, तुझा दास ऐकत आहे. प्रियांनो, आज आम्हाला देवाची आवाजाची ओळख पाहिजे, परमेश्वराची ओळख पाहिजे, आणि ती जर ओळख झाली तर प्रियांनो, आमच्या जीवनामध्ये यश प्राप्ती आहे, देवाच्या अभिषेक आमच्या जीवनामध्ये आहे, देवाचं संजीवन आमच्या जीवनामध्ये आहे, आमच्या मंडळीवरती आहे. आणि मग पहा, पुन्हा परमेश्वराने शमूएलाला हाक मारली, की शमूएला त्याने हाक मारली. तेव्हा शमूएल म्हणाला, बोल, तुझा दास ऐकत आहे. प्रियांनो, आज आम्ही परमेश्वराच्या आवाजाला प्रतिसाद देऊया, की म्हणा की बोल, तुझा दास ऐकत आहे. मग पहा, परमेश्वर देव तुमच्या संगती बोलल्याशिवाय राहणार नाही. परमेश्वर देव आज तुमच्याशी निश्चित बोलणार आहे. परमेश्वर देव आज तुमच्याशी बोलून तुमच्या जीवनातील सर्व प्रॉब्लेम, तुमच्या जीवनातील सर्व योजना त्यांनी ज्या ठरवलेल्या आहेत ते तुमच्याशी तो संभाषण करणार आहे. मग पहा, परमेश्वर शमूएलास म्हणाला, पहा, मी इस्रायलात अशी गोष्ट करणार आहे की ती जो कोणी ऐकेल त्याचे दोन्ही कान भणभणतील. एलीच्या घराण्याविषयी जे काही मी बोललो आहे ते सर्व अंतपासून इथपर्यंत त्या दिवशी मी पुरे करीन. मी त्यास सांगितले आहे की त्याला ठाऊक असलेल्या अधर्मास्तव मी त्याच्या घराण्याचे कायमचे पारिपत्य करीन, कारण त्याचे पुत्र स्वतः शापग्रस्त करीत असता त्याने त्यास आवरले नाही. हे स्वतः परमेश्वर देव शमूएल बाळाला त्या ठिकाणी सांगत आहे. बघा, मी मगाशीच बोललो होतो की एलीने त्याच्या पुत्रास आवरलं नाही, एलीने त्याच्या पुत्रास कडे लक्ष दिलं नाही. प्रिय देवाच्या दासांनो, आपल्या लेकरांकडे तुम्ही लक्ष द्या. ते जर मंदिराची सेवा करत आहे, ते जर अयोग्य गोष्टी करत आहे, तर त्यांना वेळीच आवर घाला प्रियांनो. कारण परमेश्वर देवाचे नेत्र आमच्याकडे रात्रंदिवस लागून आहे. आम्ही देवाच्या विरुद्ध असणाऱ्या, देवाच्या विरुद्ध बंड करणाऱ्या गोष्टीपासून आम्ही दूर राहिलं पाहिजे प्रियांनो. आपल्या कुटुंबाकडे लक्ष द्या, आपल्या लेकरांकडे लक्ष द्या, आणि मग नंतर मंडळीकडे वळा. नाहीतर आम्ही काय करत आहोत प्रियांनो, की आम्ही लोकांसाठी प्रार्थना करत असतो, मंडळीसाठी प्रार्थना करत असतो, परंतु आपल्या लेकरांकडे आम्ही लक्ष देत नाही, आणि त्याचा परिणाम असा होतो की आपले लेकर परमेश्वराला सोडून जगाच्या मागे चालत असतात. मी देवाच्या सेवकाच्या तोंडून मी ऐकलेलं आहे की मी त्यांच्या मुलींच्या लग्नाविषयी विचारलं तर चांगले चांगले देवाचे सेवक म्हणतात की आमचे लेकर म्हणतात की देवाचा दास नको. पप्पा, तुम्ही किती स्ट्रगल केलंय. मला अशा सेवकांच्या वक्तव्यावरती वाईट वाटत आहे की ज्या परमेश्वराने आज त्यांची परिस्थिती बदललेली आहे, ज्या परमेश्वराने त्यांच्या लेकरांना उच्च शिक्षित केलेलं आहे, ज्या परमेश्वराने त्यांना सर्व गोष्टी पुरवून दिलेल्या आहे, त्या परमेश्वराच्या देवाच्या सेवकाला ते आज तुच्छ लेखत आहे. अतिशय वाईट गोष्ट आहे प्रियांनो. आज तुम्ही तुमच्या लेकरांना शिक्षण देण्यासाठी देवाच्या दासांनो, मान्यवर दासांनो, तुम्ही उणे पडलेले आहात. तुम्ही स्वतःच्या घरामध्ये शिक्षण देण्यासाठी उणे पडलेले आहात. तुमचे लेकर तुमचं ऐकत नाही, तुमचे लेकर तुमच्यापासून दूर जात आहे, आणि याचा परिणाम असा आहे की आम्ही आपल्या लेकरांकडे लक्ष दिलं नाही, म्हणून आज ते देवापासून दूर आहे प्रियांनो. वेळीच त्यांना आवर घाला, वेळीच त्यांना देवाच्या शिक्षणामध्ये दृढ करा. काही लेकर लहानपणी असताना खूप चांगलं वागतात, परंतु जेव्हा वयामध्ये आल्यानंतर प्रियांनो ते स्वतःच्या मनाप्रमाणे करावयास पाहतात, कारण ते परमेश्वराला वेळ देत नाही. प्रियांनो, आज देवाच्या दासांनो, आज आपल्या लेकरांना प्रार्थनेला बसवा,
त्यांना देवाच्या वचनातून मार्गदर्शन करा. त्यांना परमेश्वराचं भय धरायला शिकवा. त्यांना आपल्या नजरेखाली ठेवा, परमेश्वराच्या नजरेखाली ठेवा, जेणेकरून त्यांचं जीवन बदलून ते देवाची सेवा करो किंवा न करो, परंतु परमेश्वराच्या सानिध्यात ते राहतील. आज आमच्या लेकरांकडे आम्ही लक्ष दिलं पाहिजे. एलीच्या घराण्याविषयी जी ओरड होती ती परमेश्वराच्या पर्यंत जाऊन पोचली आणि मग परमेश्वराने निर्णय घेतला की आता मी माझा दास शमूएल बाळ याला मी या सर्व गोष्टी सांगणार. परमेश्वर देव आपणापासून कोणत्याही गोष्टी लपवत नाही. परमेश्वर देव हा आमच्या संगती विश्वासू आहे, सदैव विश्वासू आहे. परंतु आम्ही परमेश्वराशी विश्वासू राहत आहोत का? आज एलीच्या एका चुकीमुळे त्याच्या लेकरांचा आज नाश होत आहे, हे आम्हाला दिसत आहे. देव त्या ठिकाणी म्हणत आहे की त्याचे पुत्र स्वतः शापग्रस्त करीत असता त्याने त्यास आवरले नाहीत. यास्तव मी एलीच्या घराण्याविषयी शपथ केली आहे की एलीच्या घराण्याच्या पातकाचे शालन, यज्ञ व अर्पण यांनी कदापि व्हावयाचे नाही. त्याच्या पापाची क्षमा यज्ञ अर्पण यांनी होणार नाही. मग शमूएल सकाळपर्यंत निजून राहिला. मग परमेश्वराच्या मंदिराची कवाडे उघडली व हा दृष्टास एलीस कळवण्याचे शमूएलास भय वाटले. एलीने शमूएलास हाक मारून म्हटले, मुला शमूएला. तेव्हा तो म्हणाला, काय आज्ञा? तो म्हणाला, परमेश्वराने तुला गोष्ट सांगितली ती कोणती? मजपासून ती लपू नको. तुला जे काही तो बोलला आहे त्यातले काही एक तू छपून ठेवशील तर देव तुझे तसे किंबहुन अधिक शासन करो. शमूएलाने त्यास सर्व काही सांगितले, त्यासपासून काही लपविले नाही. मग तो म्हणाला, परमेश्वरच तो त्याला जसे बरे वाटेल तसे तो करू. शमूएल वाढत गेला. परमेश्वर त्याच्या समागमी असे व त्याचे कोणतेही वचन त्याने वाया जाऊ दिले नाही. दानापासून बेरशेबापर्यंत राहणाऱ्या सर्व इस्रायल लोकांस विदित झाले की शमूएल हा परमेश्वराचा संदेष्टा व्हावयाचा ठरला आहे. परमेश्वराने शिलोत पुन्हा दर्शन दिले, म्हणजे परमेश्वर आपल्या वचनाच्या द्वारे शमूएलास प्रगट झाला. पहा, अशा रीतीने परमेश्वराने शमूएलाची त्या ठिकाणी भेट घेतलेली आहे. प्रियांनो, आजच्या दासांच्या बद्दल मी बोलत असताना आज मला खूप वाईट वाटत आहे, खूप वाईट वाटत आहे. जे देवाला गौरव देवाला द्यायला पाहिजे ते गौरव प्रियांनो आज परमेश्वराला भेटत नाही आणि म्हणून आज सर्व मंडळ्या वंचित आहे. आज जरी आम्ही उपास करीत आहोत तर आम्ही जग जाहीर राहून उपास करीत आहोत. प्रियांनो, हे उपास देवाला मान्य होतील का याचा विचार आम्ही केला पाहिजे. आज आम्ही मीटिंग्स होतात, परमेश्वराचं काम होत आहे, परंतु आम्ही त्या देवाच्या सेवकाचा जो मान आणि सन्मान करतो तो आम्ही द्यायला पाहिजे. देवाच्या सेवकाला मान आणि सन्मान, पण तो मान आणि सन्मान इतक्या प्रमाणामध्ये झालेला आहे की त्या ठिकाणी जिवंत देवाचं महत्व कमी झालेलं आहे. प्रियांनो, आज आम्ही त्या देवापेक्षा त्या देवाच्या दासाला जास्त मान आणि सन्मान देत आहोत. मी स्वतः मोबाईल वरती पाहत आहोत, पास्टर ख्रिस यांची सभा हैदराबाद या ठिकाणी चाललेली आहे. त्यांचं स्वागत पाहून मी तर हैराणच झालो की आज लोक त्यांना नमन करत आहेत. मी म्हणत नाही की तुम्ही त्याला नमन करू नका, परंतु देवाची जागा कोणी घेऊ शकत नाही. परमेश्वराची जागा कोणी घेऊ शकत नाही. देव तो देव आहे आणि देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त याचं जे बलिदान आहे ते व्यर्थ जाऊ देऊ नका. प्रियांनो, देवापेक्षा मनुष्याला उंच करू नका. आम्ही सर्वजण दास आहोत याची तुम्ही जाणीव ठेवा. तुम्ही मंडळीला आपल्या हातामध्ये कंट्रोल करू नका, तर तुम्ही देवाच्या कंट्रोल मध्ये राहा. प्रिय दासांनो, आज या सकाळच्या वेळी मी तुम्हाला सांगत आहे,
हे भयानक सत्य आहे. तुम्ही तर स्वतः देवाच्या विरोधामध्ये उभे राहत आहात, देवाच्या विरोधामध्ये चालत आहात. आज आम्ही आमच्या जिवंत देवाला आम्ही प्रसन्न करायला पाहिजे, त्या जिवंत देवाचं गौरव केलं पाहिजे. प्रियानो, ज्या वेळेस पावलाच्या पाया पडायला त्या ठिकाणी लोक गेले, देवाच्या सारखा त्याला मान सन्मान देवास गेले, त्यावेळेस पावलाने आपले वस्त्र त्या ठिकाणी फाडलेले आहे. ते म्हणाले, मी तुमच्या सारखा इतर सारखा मनुष्य आहे, तुम्ही देवाचं गौरव देवाला द्या. प्रियानो, आज तसं होताना दिसत नाहीये, कारण या सर्व लोकांच्या जीवनामध्ये भयानक देवापासून ते दूर जात आहे आणि दुष्ट त्यांना देवाच्या विरोधात उभं करायला पाहत आहे. आणि मग पहा, त्या ठिकाणी देवाचं कार्य होत नाही, देवाचं कार्य होत नाही. ज्या वेळेस आम्ही परमेश्वर देवाला उंच करतो, त्याचा गौरव करतो, त्याचा महिमा करतो, त्याला उंच करतो प्रियानो, त्यावेळेस त्या ठिकाणी परमेश्वराचं गौरव उतरल्याशिवाय राहणार नाही. उतरतय, गौरव उतरतय, त्याचा महिमा उतरत आहे. परमेश्वराला आम्ही प्रथम स्थान दिलं पाहिजे. अतिशय वाईट गोष्ट आहे प्रियानो, अशा सर्व गोष्टींचा परमेश्वराला वीट आहे. पहा, ह्या ठिकाणी आम्ही शमूएलाच्या बाळाच्या जीवनामध्ये एक गोष्ट शिकायला बघतो. एका हाकेमध्ये तो उठत होता, एका हाकेमध्ये. आता ह्या ठिकाणी 3 वेळेस त्याला त्याच्याशी परमेश्वर बोलला. तो 3 वेळेस एकाच आवाजामध्ये उठला आणि एलीच्या पुढे जाऊन उभा राहिला. प्रियानो, आज आमची लेकरं, आमच्या मंडळीतील लोक एका आवाजामध्ये ऐकत आहात काय? एका आवाजात आम्ही ऐकत आहोत का? हे आम्ही आमच्या जीवनामध्ये आम्ही लक्ष दिलं पाहिजे की आम्ही एका आवाजामध्ये उठत आहोत का? परमेश्वर देव हाक मारत आहे, आम्ही त्या हाकेकडे दुर्लक्ष का करीत आहोत? आज उठा, गुडघ्यावर या आणि म्हणा, बोल, तुझा दास ऐकत आहे. परमेश्वराचा आवाज ओळखायला शिका प्रियानो, देवाच्या दासांनो. आज तुमच्या मंडळीतलं संजीवन हरपलेलं आहे. फक्त पाठ केलेल्या अन्य भाषा बोलून लोकांना इम्प्रेस करायचा प्रयत्न करू नका प्रियानो. जर आम्हाला अन्य भाषेचा अर्थ सांगता येत नाही तर प्रियानो, तुम्ही गप्प राहा, गप्प राहा. माझ्या जीवनामध्ये अनेक अनुभव आलेले आहे. एका ठिकाणी आम्ही प्रार्थनेला गेलो, त्या ठिकाणी सर्व देवाचे दास, देवाची मंडळी प्रार्थना करत होती. एका बाईला एव्हिल स्पिरिट लागलेलं होतं, दुरात्मा लागलेला होता, आणि त्या दुरात्म्याला धमकायच्या ऐवजी सर्व लोक अन्य भाषेमध्ये प्रार्थना करत होते. मी म्हणत नाही करू नका तुम्ही, परंतु प्रभूने आम्हाला अधिकार दिलेला आहे, त्या अधिकाराचा आम्ही वापर केलेला पाहिजे. देवाने तुम्हाला आणि मला त्यांनी सामर्थ्य दिलेलं आहे, देवाने तुम्हाला त्याच्या पवित्र आत्म्याने भरलेलं आहे. ते कृपादान तुमच्या जीवनामध्ये आहे. तर त्या सैतानाला, त्या दुष्टाला तुम्ही जसं प्रभूने धमकावलं त्याप्रमाणे तुम्ही धमकायला पाहिजे. तुम्ही जोपर्यंत तुम्ही धमकवत नाही तोपर्यंत त्याच्या जीवनामध्ये ते आरोग्य उतरत नाही. अतिशय वाईट परिस्थिती आहे. 1 तास, 2 तास, अर्धा तास एवढा वेळ कशाला पाहिजे प्रियानो? आज गुडघ्यावरती या, विश्वासाने काम करा, कारण ती गोष्ट तुम्ही नाही तर तुमच्या मध्ये असणारा प्रभू येशू करत आहे. हालेलुया. आज तुमचं जीवन जर आशीर्वादित पाहिजे आहे तर प्रियानो, लीन आणि नम्र शमूएल बाळासारखं एका आवाजामध्ये परमेश्वराचा आवाज ऐकण्यास शिका. आज परमेश्वर देव तुम्हाला हाक मारत आहे. आज परमेश्वर देव तुमच्याशी बोलू इच्छित आहे, परंतु तुम्ही त्याच्या वाणीकडे दुर्लक्ष करीत आहात प्रिया. मग देवाचे दास असू, देवाची मंडळी असू, देवाचे लोक असू, कोणी असू, आज प्रत्येकाला माझा प्रश्न आहे, तुम्ही देवाचा आवाज ओळखत आहात का? परमेश्वराची ओळख
तुमच्या जीवनामध्ये झाली आहे का? प्रभूची ओळख तुमच्या जीवनामध्ये झाली आहे का? एलीच्या घराण्याच्या विषयी भविष्य आज परमेश्वराने शमूएल बाळास कळवलेलं आहे. आज परमेश्वर देव त्याच्या गहन गोष्टी तुमच्याशी बोलू इच्छित आहे. तर चला प्रियानो, या सकाळच्या समय आम्ही आमचं जीवन हे परमेश्वराला देऊ. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा प्रियानो, देवाच्या दासांनो, मान्यवर दासांनो, वाईट वाटून घेऊ नका. तुम्ही प्रभूपेक्षा स्वतःला थोर मानू नका. आम्ही देवाचे दास आहोत. कोण आहोत? दास आहोत. आणि दासाचं काम आहे सेवा करणं. साहेब नाहीत आम्ही प्रियांनो, साहेब नाही. आणि मंडळीतील लोकांना तुम्ही तुमच्या कंट्रोलमध्ये करू नका, तर प्रभूच्या कंट्रोलमध्ये ठेवा. तुम्हाला असं वाटलं की मंडळीवरचं तुमचं वर्चस्व सुटेल, परंतु नाही प्रियांनो. तुम्ही प्रभूच्या कंट्रोलमध्ये राहा, म्हणजे मंडळी प्रभूच्या कंट्रोलमध्ये राहील. तुम्हाला फोन करायची गरज पडणार नाही. प्रभूला विचारू द्या, प्रभूला विचारू द्या की लोकांना की आम्ही कसं चालावं, कसं वागावं. तुम्ही देव म्हणून बसू नका, कारण तुम्ही ज्या दिवशी देवाच्या समान व्हाल त्या दिवशी त्या लुसिफराचा आत्मा तुमच्या जीवनामध्ये उतरेल. प्रियांनो, आम्हाला लुसिफराच्या आत्म्याने नाही, तर जिवंत देव जो पवित्र प्रभू येशू ख्रिस्त याच्या पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने, प्रभूच्या आत्म्याने आम्हाला काम करायचं आहे. आणि म्हणून आज आम्ही लीन आणि नम्र होऊया आणि त्या प्रभूला विचारूया, देव आम्हाला हाक मारत आहे, तुमचं नाव घेऊन हाक मारत आहे, तुमचं नाव घेऊन हाक मारत आहे. मग त्यावेळेस तुम्ही उत्तर द्या, बोल तुझा दास ऐकत आहे. मग परमेश्वर देव तुमच्याशी निश्चित बोलेल. तुमच्या समस्या तुम्ही त्याच्याशी शेअर करा. आम्ही मागण्याच्या आधी परमेश्वराला माहित आहे. प्रियांनो, माझ्या जीवनामध्ये अनेक अनुभव आहे, अनेक अनुभव आहे. मी लोकांचे अनुभव कधी शेअर करत नाही. का करेल मी? कारण परमेश्वर देवाने माझ्या जीवनामध्ये एवढा मोठा साक्षी रूपेचा मेघ ठेवलेला आहे की मी तो सांगत असताना आपल्याला वेळ पुरणार नाही. माझं जीवन हे परमेश्वराच्या साक्षीने भरलेलं आहे. तर प्रियांनो, तुमचं जीवन आहे का? मी फक्त माझ्या मनामध्ये जर गोष्ट आणली तर परमेश्वर देव दुसऱ्या मिनिटाला त्या सर्व गोष्टी हजर करतो. परंतु ज्या गोष्टी मला आवश्यक आहेत त्याच मी परमेश्वराकडे मागतो. मी देवाकडे कधीच धन दौलत मागितली नाही, मी देवाकडे कधीच गाडी बंगला मागितला नाही. परंतु देवाने सर्व गोष्टी मला दिलेल्या आहेत. माझ्या परिवाराला दिलेल्या आहेत, माझ्या लेकरांना दिलेल्या आहेत, माझ्या आई वडिलांना दिलेल्या आहेत, माझ्या नातेवाईकांना दिलेल्या आहेत. सर्वांना देवाने दिलेल्या आहे. का? तर आम्ही पहिलं परमेश्वराचं राज्य आणि नीतिमत्व मिळवण्यासाठी झटलं पाहिजे. आणि मग जगातील या सर्व भौतिक गोष्टी तुमच्या मागे पळतील, तुम्ही नाही पळायला पाहिजे. आज लोक प्रसिद्धीसाठी वेडे झालेले आहेत. मोबाईलवरती रील टाकतात, प्रार्थनेचे रील टाकतात. काय हरकत नाही, प्रार्थनेचे रील टाका. परंतु स्वतःला प्रकाश शोधात आणण्यासाठी लोक वाटेल त्या गोष्टी करत आहेत. प्रियांनो, प्रभूने ज्या ज्या वेळेस लोकांच्या जीवनामध्ये कार्य केलं त्या वेळेस त्याने निक्षून सांगितलं की तुम्ही ही गोष्ट कोणाला सांगू नका, कोणाला सांगू नका. प्रभूने स्वतःचा प्रसार कधी केला नाही. आज आम्ही प्रभूच्या जीवनासारखं जीवन जगत आहोत का? प्रभू येशू ख्रिस्तासारखं जीवन जगत आहोत का? प्रभू येशू ख्रिस्ताची शिकवण आम्ही फॉलो करत आहोत का? याचा आम्ही विचार केला पाहिजे. खोटं शिक्षण मंडळांमध्ये येऊ देऊ नका. सैतानाला तुमच्या मंडळीमध्ये घुसू देऊ नका. त्याला आडवे व्हा, आडवे व्हा. त्याला तुमच्या पायाखाली तुडवण्याचा अधिकार आमच्या प्रभूने दिलेला आहे, आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताने दिलेला आहे. प्रियांनो, या सकाळच्या समय परमेश्वर देव तुमच्याशी बोलत आहे. परमेश्वर देव तुमच्या जीवनाशी बोलत आहे, तुमच्या अंतःकरणाशी बोलत आहे, तुमच्या मनाशी बोलत आहे. आज म्हणत आहे, परमेश्वर तुमच्या नावाने तुम्हाला हाक मारत आहे. तर बोला, बोल तुझा दास ऐकत आहे. तर चला आपण प्रार्थना करूया आणि परमेश्वर देवाला वाणी आपण ऐकूया आणि परमेश्वर देवाच्या पुढे जाऊया.
चला प्रार्थना करूया. हालेलुया, स्तुती धन्यवाद येशू दे बाबा. पुन्हा एकदा तुझ्या वचनाद्वारे तुझ्या प्रिय लोकांशी तू बोलला. तू मला बोलण्यासाठी तू शक्ती दिली, सामर्थ्य दिलं. या सकाळच्या वेळी, या सकाळच्या भक्तीमध्ये प्रभू तू आमच्या प्रत्येकाशी तू बोललास, त्याबद्दल मी तुझ्या पवित्र नावाला धन्यवाद देत आहे. हे परमेश्वरा, आज आम्ही तुझी वाणी ऐकत आहोत का? आज आम्हाला तुझी ओळख आहे का? हे आम्ही आमच्या मनामध्ये विचार करीत आहोत. प्रभू तू आज प्रत्येक भावाला, प्रत्येक बहिणीला, प्रत्येक तरुण तरुणीला, प्रत्येक वृद्ध आई वडिलांच्या जीवनामध्ये प्रिय प्रभू येशू तू बोल. आज आम्ही या जगामध्ये अनेक वर्ष आहोत, परंतु प्रिय प्रभू येशू तू आम्हाला हाक मारित होता, परंतु आम्ही ते तुझ्या वाणीकडे दुर्लक्ष केलेलं आहे. आम्ही जगातल्या गोष्टींच्या मागं पडत होतो. तर प्रभू तू आम्हाला क्षमा कर. आमच्या प्रत्येकाचा ताबा तू घे. प्रभू आम्ही तुझी वाणी ऐकून आज आम्ही म्हणत आहोत, बोल, तुझा दास ऐकत आहे. प्रभू आज आमच्या जीवनामध्ये तू कार्य कर पित्या परमेश्वरा. सर्व प्रकारच्या समस्या, सर्व प्रकारचे आजार, सर्व प्रकारचं निराशा, सर्व प्रकारचे आत्महत्येचे विचार, सर्व प्रकारचे दुष्टाचे विचार आमच्या जीवनातून तुझ्या पवित्र सामर्थ्याने तू काढून टाकत आहे. हालेलुया, स्तुती धन्यवाद. प्रत्येकाच्या जीवनामध्ये प्रभू तू कार्य कर. ऐकणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये तुझी शांती उतरत आहे. हो प्रिय प्रभू, तुझं सामर्थ्य उतरत आहे. अनेक लोक बरे होत आहे. अनेक लोक प्रिय प्रभू येशू तुझ्या वचनाकडे येत आहे. प्रत्येक लोकांचं जीवन बदलून जात आहे. होय पित्या परमेश्वर, तुझ्या दासांवर दासींवरती तू कृपा कर, दया कर. प्रभू आमच्या सर्व पापांच्या अपराधांची तू आम्हाला क्षमा कर. आमचे डोळे शुद्ध कर, आमचे विचार तू शुद्ध कर, आमचं हृदय तू शुद्ध कर. अहो पित्या परमेश्वरा, आमच्या या हृदय रूपी सिंहासनावरती प्रभू तू येऊन तू विराजमान हो आणि त्या दुष्टाची सत्ता आमच्या जीवनामधून तू काढून टाक, आमच्या घरातून तू काढून टाक. अंधकार सर्व प्रकारे तू प्रिय प्रभू येशू तू नाश करत आहे आणि तुझा प्रकाश आमच्या जीवनामध्ये तू भरत आहे. प्रत्येकाचा ताबा तू घे. प्रत्येकाच्या जीवनामध्ये तू उतरत आहे. त्याबद्दल मी तुझ्या नावाला धन्यवाद देत आहे. सर्व प्रकारचे सैतानी बंधन तुटत आहे. सर्व प्रकारचे आजार निघून जात आहे. होय पित्या परमेश्वरा, आज होणाऱ्या सर्व मीटिंग्स, सर्व प्रार्थना आणि जे देवाचे दास तुझ्या वचनातून बोलणार आहे, त्या प्रत्येक दासाला प्रिय प्रभू येशू तुझ्या पवित्र सामर्थ्याने तू भर. ऐकणारा प्रत्येक मीटिंगला येणारा प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात संगती तू बोल. प्रत्येकाचं जीवन बदलल्या जाऊ दे आणि प्रिय प्रभू येशू तुझ्या स्वर्गीय राज्यासाठी तू आम्हाला उभं तू कर. प्रत्येकाचा ताबा तू घे. प्रिय प्रभू येशू, आज आम्ही प्रार्थना करत आहोत, आमच्या देशाचा ताबा तू घे. भ्रष्टाचारी नेत्यांपासून प्रिय प्रभू येशू आमच्या देशाचं तू रक्षण कर. जातीवादी नेत्यांपासून प्रिय प्रभू येशू आमच्या देशाचं तू रक्षण कर. प्रभू, हे जे लोक जे कारस्थान आमच्या देशामध्ये करत आहे, षडयंत्र करत आहे, पैसे देऊन वोट खरेदी करत आहे, पैसे देऊन सत्ता मिळवण्याचा प्रयत्न करत आहे, हा संपूर्ण भ्रष्टाचार प्रभू तुझ्या पवित्र सामर्थ्याने थांबव. कारण प्रभू, हे तुझ्याशिवाय कोणी करू शकत नाही. आमच्या देशातील मंत्र्यांपासून ते थेट जनतेपर्यंत जो मोठा भ्रष्टाचार चालू आहे, प्रभू तू बंद कर. आमचा देश अनैतिकच्या मार्गाला चाललेला आहे. आमचा देश मूर्तीपूजेच्या मागे आहे. आमचा देश अधोगतीला चाललेला आहे. प्रभू, या देशावरती तू दया कर. या देशाला वाचव प्रभू नाशापासून. प्रभू, कोणाचाही नाश होऊ नये, तर प्रत्येकाला सार्वकालिक जीवन देण्यासाठी तू या जगामध्ये आलास. प्रिय प्रभू येशू, प्रत्येकाचा जीव महत्वाचा आहे. प्रत्येकाचा आत्मा महत्वाचा आहे. प्रत्येकाचं जीवन बदलल्या जाऊ दे. प्रत्येकाच्या जीवनामध्ये तू कार्य कर आणि तुझं गौरव होऊ दे पित्या परमेश्वर. आज या सकाळच्या वेळी माझ्या देशाचा ताबा तू घे आणि तुझं गौरव होऊ दे. सर्व शत्रू राष्ट्रापासून माझ्या देशाचं तू रक्षण कर. प्रभू, विशेष करून तरुण तरुणींना तुझ्या पवित्र हातामध्ये तू घे. पित्या परमेश्वरा, त्यांचं जीवन बदलून टाक.
सर्व वाईट गोष्टीपासून प्रिय प्रभू येशू त्यांना दूर ठेव. जे जॉबलेस आहेत त्यांना तू काम तू दे. जे होमलेस आहेत त्यांना तू घर निवारा. आणि ज्यांना अन्न मिळत नाहीत प्रभू त्यांना तू अन्नाचा पुरवठा कर. प्रभू जे आध्यात्मिक रीतीने भुकेलेले आहेत त्यांना आध्यात्मिक गोष्टी पुरवून दे. जे कृपा दानांनी प्रिय प्रभू येशू दूर आहेत त्यांना तुझ्या कृपा दानांनी तू भर. जे उपास करत आहेत, प्रार्थना करत आहेत प्रभू त्यांना तू दर्शन दे. त्यांच्या संगती तू बोल, माझ्या संगती बोल, माझ्या परिवारात संगती तू बोल. प्रभू जे लोक तू आम्हाला दिलेले आहेत प्रभू त्या लोकांसंगती तू बोल. आणि प्रिय प्रभू येशू ही सेवा तुझ्या पवित्र सामर्थ्याने वाढल्या जाते. प्रभू मी नाही तर प्रिय प्रभू येशू माझ्यासारखे हजारो लोक तू उभे कर. हालेलुया, स्तुती धन्यवाद येशू दे बापा. ह्या ठिकाणी आम्ही तुला उंच करीत आहोत. प्रभू मी कुणी नाही तर सर्व काही करणारा परमेश्वर प्रभू येशू ख्रिस्त तू आहे. तो आकाश आणि पृथ्वीचा निर्माण करता परमेश्वर आहे. हे देवा, या सकाळच्या समय तू आमची प्रार्थना ऐकत आहे. तू आमच्या संगती तू बोल पित्या परमेश्वर. आणि आजच्या दिवसभरातील सर्व कामकाज तुझ्या पवित्र चरणाजवळ समर्पित करत आहे. ही प्रार्थना येशूच्या नावाने मागतो म्हणून तो ऐक. आमेन आमेन. प्रियांनो, आपल्याला जर प्रार्थनेची गरज आहे तर 9730301668 या क्रमांकावरती संपर्क करा. प्रियांनो, हे वचन अनेक लोकांपर्यंत शेअर करा. सबस्क्रायबर वाढवा आणि अनेक लेकरांपर्यंत शेअर करा. तरुणांपर्यंत शेअर करा, वृद्धांपर्यंत शेअर करा, देवाच्या दासदासींकडे शेअर करा. जेणेकरून प्रियांनो, आज खऱ्या वचनाची गरज तुम्हाला आणि मला आहे. खऱ्या वाचनाची गरज तुम्हाला मला आहे. आम्हाला ऑर्केस्ट्रा नको, आम्हाला मोठे मोठे फंक्शन नको आहे. तर प्रियांनो, आम्हाला देवाच्या राज्यामध्ये जायचं आहे. प्रभूचं येणं जवळ येऊन ठेपलेलं आहे. त्यासाठी आमच्या जीवनाची आम्ही तयारी केली पाहिजे प्रियांनो. तर चला आपण प्रार्थना करूया, प्रार्थनेत वाढूया, देवाच्या वचनात वाढूया, त्याच्या सामर्थ्यात वाढूया आणि प्रभूची ओळख आमच्या जीवनामध्ये असो. त्याचा आवाज, त्याची वाणी ऐकायला शिका. देवबाप तुम्हाला ह्या छोट्याशा वचनाद्वारे आशीर्वादित करू. आमीन आमीन आमीन.